आजचा माझा दिवस ना एकदमच भारी गेला बाबा. सकाळी सकाळी एवढं फ्रेश मनाने असं मॉर्निंग वॉकला जाऊन आले. खरंच चालून आलं ना मन एकदम प्रसन्न होतंय आणि दिवस एकदम चांगला जातोय. आज मला त्याचा चांगलाच अनुभव आला. घरी आल्या सगळं घर स्वच्छ केलं आणि लगेच देवपूजा करून घेतली. जास्वंदीला एक फूल आलेलं होतं, ते पण देवपूजेसाठी मी तोडून आणलं. नवरोबांना मस्तपैकी गरमागरम मलईदार चहा आणि त्याच्यासोबत ब्रेड खायला दिला. आणि हे तुटकं फुटकं सँडविच आम्ही घरी खायला बनवलं होतं मला आणि ओवीसाठी. दिसायला एवढं काही छान दिसत नव्हतं, पण टेस्टला तसं छान झालं होतं. एवढं पण काही वाईट झालेलं नव्हतं. आज जेवणामध्ये मस्त असं मसाला वांग मिठाचं आणि गवारीची शेंग बनवली होती. थोडीशीच होती, तेवढीच बनवली, कारण मला आणि नवरोबांना दोघाला पण गवारीची शेंग भरपूर आवडते. त्याच्यामुळं मस्तपैकी गरमागरम गवारीची शेंग बनवली. स्वयंपाक सगळा करून घेतला आणि अचानक लक्षात आलं की ड्रेसिंग टेबलमध्ये जरा जास्तच पसारा झाला आहे आणि ओवीचं पैंजण पण बरेच दिवस झालं काढून ठेवलेलं होतं, तर ते पण घातलं नव्हतं. मग म्हटलं तिला ते पण घालावं आणि हातासारखा ड्रेसिंग टेबल पण स्वच्छ करावा. आता आज माझी रूम लाल का दिसते आता ही तुम्हाला सांगते, थांबा. आता काहीतरी जुगाड नाही करणार तर आपण बायका कसल्या हो की नाही, तसाच आज मी जुगाड केला होता. आता संध्याकाळी काय होतं, थोडा वेळ तरी दरवाजा उघडा ठेवायचा म्हटलं तरी लगेच असं वाटत नाही ना, रस्त्याने येण्या जाणारे लोक असतात. त्याच्यामुळं पडदा मागवेपर्यंत मी असं जुगाड केलंय, साडीचाच पडदा बनवून घेतलाय. मग छान अशी घरातली सगळी कामे झाली आणि गुळांबा खात खात ओवीचा थोडासा अभ्यास घेतला. गुळांबा संपला बरं का, आज शेवट झाला त्याचा. मला आणि ओवीला तर भरपूरच आवडतो आणि चांगला खाल्लेला गुळ पण पोटात जातो. आता जेवणामध्ये ना रोज कैरीचा काही ना काही वेगळा प्रकार बनतोय. आज चटपटीत असं कैरीचं एकदम सिंपल अशा पद्धतीचं लोणचं बनवलं होतं. मग संध्याकाळच्या वेळेस झाला माझ्या क्लासचा टायमिंग ना ऊन उतरले झालाय, त्याच्यामुळे एकदम छान वाटतंय. जाता जाता हे ओवीचं अभ्यासाचं सामान सुद्धा मला घेऊन जायचं होतं. इथं आल्या ना हा टॉमी ना आमच्या स्वागताला थांबलेला असतो. आता आम्ही त्याच्या ओळखीचं झालोय, त्याच्यामुळे आम्हाला काही तो भुंकत नाही. घरी आले तर दिदूचे सबस्क्रायबर इथं तिला भेटायला आलेले होते. एकदम छान वाटलं त्यांना भेटून. आणि आता आम्ही आलो होतो. आता आमच्या गावची यात्रा सुरू आहे, हे तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. इथं आल्या ना हे छान असे ताजे ताजे गजरे मला दिसले, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. मग ते घेतले आणि घातले अगोदर. आणि बघा, यात्रेत काही बघायला मिळत नाही ते थोडं एकदम छान आणि एकदम भरपूर मोठी अशी यात्रा इथं भरलेली होती. पण आम्ही घेतलं काहीच नाही, फक्त सगळं काही बघितलं आणि येता येता छान असा चिक्कूचा ज्यूस प्यायलो. ओवीनं मात्र संत्र्याचा ज्यूस घेतला होता, तिला चिक्कूचा आवडत नाही म्हणून. मस्तपैकी थंडगार ज्यूस प्यायलो आणि मग घरी आलो. आणि आज जाताना मी हा ड्रेस घातला होता. कसा वाटतोय ते कमेंटमध्ये सांगा.